कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे. 75 वर्षाच्या वयात म्हातारा म्हणत होतं, हे पाहिजे हा. पण बराच म्हातारा आले सुधरत नाही. कोणती वय मग काय करू आमना दोंडायचा सांगायचं. गलीमा लगीन चालू होतं. 81 बरीच ना म्हातारा लगीन मागे लगीन लागे लगेच पंगत चालू होती. पंगत मा बशी घ्या जेवण करली ना घर काय कामधंदा नाही. 80 बरीच ना म्हातारा खुर्ची वळली नाही. मंडप नाही कोपराला बसली ना खुर्चीवर बसली ना म्हातारा. 80 बरीच ना म्हातारा घर बी काय कामधंदा नाही. लगीन बिगीन आपली गे बसेल होता. मग शेवटची विजीर असं लगीन ते नवरदेव नवरी गुईण्या टाकतं शेरायला. अहो 80 वरीस ना म्हातारा दख नवरदेव नवरी गुईण्या टाकरांता. अहो काठी टेकत घरू ना आणि त्या म्हातारी म्हणे मला पानलंय म्हणे पिवा. म्हातारीन लोटा भर दिना यान गुच्चूक पान प्यायला पाहिजे ना. यान तोंडमा जात नाही. म्हातारीवर गुईण्या टाकली. म्हातारीने 65 वरीस मा अंदाज लायलेला होता. भरेल तांब्या डोकावर उडी फेका म्हातारी. म्हातारानं गे बा डोकं फुटी. म्हाताराले 7 पोरे होतात. 7ही पोरीसने कोण करते ना मामाजी म्हण बापना डोकं फुटी की दखाली या म्हणे. 7ही बेही संध्याकाळपर्यंत कपडा लिहिणे हजर. बैठक हॉलमा 7ही वेई बसेल होता. 6 गरीबडा होतात पण 7वा बोल का होता. का हो वेई डोकं कस काय कुठनं. म्हातारा म्हणे शिलगू द्या हो. गायनी को माल देणार म्हणे नाही हो. मग वावर मग पाणी बिनी शेत ना वलाल घेतात का म्हणे नाही हो. मग बांधवर त्यांनी पाय झटकी द्या का म्हणे नाही हो. म्हाताराना नातू की रांता म्हणे बाबा मी सांगू का मन बाबा डोकं कस काय कुठनं. म्हणे सांग रे भाऊ. अवघर ना बाबा म्हणे गावना बाबा म्हणे सांग रे भाऊ तुला बाबा डोकं कस काय पूर्ण. तो नातू सांग रांता काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे. यान जेवण करली ना म्हण बाबाने तरी खुर्ची टाकी बटली ना म्हणे. शेवटली विजयरास नवरदेव नवरी गुन्हा टाकरांता. त्या नवरदेव नवरी गुन्हा टाकेल ते का म्हणे घर होणार म्हणा आजी पाहिजे लोटा भरी मागा म्हणे. मन आजीने तांब्या भरतीने यान गुच्चूक पान प्यायला पाहिजे ना. यान तोंडमा जात नाही. म्हातारीवर गुन्हा टाके म्हातारीने भरेल तांब्या यान डोकावर उडी फेकेले म्हणे डोकं फुट जायचं. दकी काय राय ना व्याय लयल कपडा घर लय घेत ना ते का चांगला काम ना डोकं फुटेल. कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे. 75 वरीस ना म्हातारा म्हण राहता हे अरे भाव आपला टाका नाही. चाल कसली असू द्या भाव आपले असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल तेरी प्यारे दीवानी गई तुझे देखते ये काना मस्तानी गई. तेरे प्यार में काना दीवानी वो गई. तेरे प्यार में काना दीवानी वो गई. तेरे प्यार में काना दीवानी हो गई. तेरे प्यार में काना दीवानी कीर्तन लिहि बसेल तरुण भाऊस बी सांगत याशले बी जर एकाच कोरणी जर व्हॉट्सअपले ब्लॉक कर इंस्टाले ब्लॉक कर या पडेल बी तडा नाडे बट आणि तटे गुणगुणाव तसे एक पाकरा भाऊ रे तू नाही तुले फक्त मोबाईल मध्ये चाल मारा रेडिओ वर मारा माले इन पहिले तर राहिलेलो तू म्हणलं की निघून याले वाळा लावतो असं आणि आवाज पडेल बी तळा नाडे म्हणूस पाखरा आजाद केलं तुला ती उलट लगीन करीन जास ना 3 वर्ष मायस ना मायर मग तिनं वरीस ना पोरग कडेवर रास आनाव चौकमा पटेल रास तिनं 1 वरीस ना पोऱ्याला सांगत बघ मामा कसा बसलाय
खतच आहे तुला पाखर. अरे गाणं कोणचंही असू दे, भाव आपल्या टाकायचे. बरोबर आहे की नाही बापू? भाव आपले असले पाहिजे. कान्हैया साल कोणती भावा भावा होता नाही आई वयन माणसेस तुम न बहिणी तुम ना गाणं ऐकीस नाही असा जीव करत ना पेटात सांगे दोरगी लई फिरो. पहिल्या बाया निंता निंता बी गाणं म्हणत जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहिराला माझ्या, जाते माहिराला. जाडो जाडी पांदू पांदी सांगा पाखरा, पंढरीची वाट मला लावाची मन्यान. जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहिराला. पहिल्या बाया गटा गटा गाणं म्हणत तरी त्या गाण्यात काहीतरी शिकासारखं आहे. या जुन्या मावशा मावशा माडी माडी बशी या त्या काकवासनी विचारा गटा गटा बाया गाणं म्हणत गटा गटा गाणं लगीन लगीन बायना इतना भारी गाणं होतं. एक मन म्हणत बाबा वैना शेवट करायचं म्हणे माया माया चाल बोलले 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 वर वर करा बोलले बोलले मग काय त्या लाडी मी नेहमी घर वाल्याला पैसे देतो मानणारा मेरिया तसा ब्रह्मांडाचा धनी धनी असतो आज मला करायचं आणि मला तस काही माल माल काही माल तुम्ही कपाशी आपले काय तुम्हाला सांगितलं सगळ्यांना बदल करायला बदल माणसांचे आटे पाटे पाटे वाटे वाटे पहिल्या 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 म्हणा म्हणत गटा गटा गाणं गाणं म्हणत गाणं गाणं शिकायचं आता तुम्ही बहिणी बहिणी आटे आटे देव बदल वाटे 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 माया माया आणि त्याला गाणं गाणं लागले आटे पाटे बाया बाया कधी हजार बाया हजार हजार बाईस बाईस आवाज एवढा हजार आजूबाजूला खेळावर आवाज पाहिजे कारण आवाज आटे आटे वाट आणि त्या गाणं गाणं मेरा मेरा त्या गाणं गाणं
शेलगाई काढ यंदा काय काय ना आता एक भी गाना मी पाय बोलू ना मना खरंच प्रेम कारण काय माय कारण लेकराच्या मायला करते तशी बोलू ना रागणी करत ना माय बाकी बोल पक्का खरं सांगू तुम्ही जा तुमना गाना आपको एक गाना सांगितलं की नवरीना बाबा उडी वाज मोती पैर तो याद आणि एक नंबर तुमना गाना मला पाडी नुसतं गाना असं अचानक तुम्ही की समोसासाठी शर्ट टांगी द्या शर्ट टांगीन तुम्ही जेवण करीन तुम्ही रजावर उतरी घ्या म्हणजे झोपी घ्या तुम्ही झोपानंतर मन माय ड्युटी चालू असतो ना किसा जमला तुम्हाला टीएल पैसा 500 उपाड दिस तुम्ही सगळ्या चेक करा काय मन की जाऊ 500 कमी वाट राहणार आपण उलटा चोर पोतवाल कुडाटी आई मायनं वरती राहा तुमले अक्कल नाही मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका होते आपलं डोकं काम करत नाही बटा बरोबर राही घेत 500 कसं काय घेत चाल 500 जमा करत मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायला आपला हातमाटी देस नाही आपले सांगस मन भावने काय कान मना बनाय देणार 2 ग्राम आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मागे तू या चाले दूध सापडी नाही या 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं नुसतं घर मला बाडी गानाच मला बाडी असं नाही गडी आली मग सुद्धा लबाडीच रास आहे मायनी काय लबाडी रास सांगू का दादा काही बंद करले आधी कारण मन आहे ना कथा बी आव टाकलाय जाईल
मायच्या मायच्या हे बाकी ना युट्यूबवाला आहे ना ते बनाय ठेवतं आणि मालिक कब लावतो टाकू टाकू बट पायला पाय पडा नव्हे जा तसं काही नाही म्हणा मला बटा लोकेशने एक काय म्हणतं ना ते पावती दिले प्रमाणपत्र दिले जाबो तू नीच जे बो अशी शेवटली बदनामी होती ते करीन मग काय का ते काय सापडावं नाही त्याचले गानाच मला बाडी घर मला बाडी मग गली आली मग काय बाया चांगल्याच बिचारा चांगला पहिरेल राहस नाही ती एखादी बाई गली मागे लबाडीच राहत एक बाईना 2-2.5 वर्षानं पोरग होतं 2-1 वर्षानं पोरग समोरला वट्टावर की टुकू चालले की संडाले पडी आता इथलंच बच्चा आहे ती घरनी मालकीन म्हणे मा एवढचं पोरे कशी करा ना याला काय उठाडू म्हणे यान मला सांगते भरले जाईल आता तो पोऱ्या शी करा ना तोपर्यंत आई बहीण गरमा कामावर चालणे गे ते पोरग शी करीन उठीन त्यान गरमा घुशी आई बाई म्हणे पिंट्यात नाही गे त्यान माल बोलायलेस म्हणे ताई तुम्हाला पिंट्या आडे शी करी घ्या म्हणते मायो म्हणे पिंट्यात गरमा की राहणार नाव म्हणे हो ताई तुम्ही दखील या ना म्हणे आडे शी करी घ्या आता बाई एवढी बाई सांग राहिली हा म्हणल्यावर पाहिजे दखीलवर सुद्धा सांगे मायो म्हणे म्हणा एवढचा पोऱ्याना काहीतला कार करस म्हणे तो का असा कलर नागच का म्हणे कितली लबाडी गानास मला बाडी गरमा लबाडी तुम्ही गली आली मला बाडी मग तुम्ही मौतमा जातीस बहिणी सोन मौतमा जातीस आणि मौतमा गाड्या करीन जाते तुम्ही तोंड जाके रडती ते कर्रास का मावशी ओ रडणाऱ्या बहिणी सोन तुम्ही गाड्या करीन जातीस गाडी माय उतरतात कोण जाके रडतीस पण त्यान पहिली एक कृती द्यान माहीस का तुम्ही गाडी माय उतरान टाइमले तुम्ही ड्रायव्हरले सांगते भाऊ मन चप्पल मधला शीट मग घालते मग त्या मरणारा म्हातारा मग चित होता का चप्पलच मग काकू ना आणि रडानी पद्धत बी गाडी करीन जाते ना 2 बाया संगे राहतीस एक बाई आता हात धरस एक बाई आता हात धरस आई बहिणीना तोंडले पदर राहत चालता ती बाजून बाई सांगत ताई समायच्या तो माय गटारे तू ठाय की बटवा मी बरोबर दकी राहिले म्हणजे रडता तुम जर गटारवर द्यानशे तुला खरं रडा माची त्रास का टाकतो एक नंबरने लब्बाड जा त्रास आहे तेवढं बरं आहे आठे नाही त्या बहिणी रडता यायला पाहिजे पण मौतमा जातीस ना बाया रडता यायला पाहिजे ती पण आपली परंपरा आहे बरं का ही संस्कृती आहे रडता बी यायला पाहिजे जी बायला रडता असते ना इथलं वजन रासना खायला येऊन ताटसर काय देऊ जिलपटीन ती दोयास करीन आंघोळ करी बाथरूम मायनी घेऊ जिलपटीन ती 2 दोयास करीन आणि जी बैल रडता येत नाही तीन दिनभर चहाज ठेवून कब्बच्या तू राव मनीषीन बहिणीला सांगत रडणं शिकिल्या जी बैल रडता येते ना बोलता वजन रास रडता यावायला पाहिजे पण बरं नाही ते आम्हाला तोंडाचा माहीत प्राध्यापक मरणा बायको प्राध्यापिका नवरा प्राध्यापक बायको प्राध्यापिका नवरा मरानंतर मॅडम नुसती फुंडी रडे गली आली ना बाया म्हणे मॅडम असं फुंडी कितल्या बी रडण्यात ना म्हणे आई पटाव नाही शब्द रडा म्हणे आता मॅडम कधी रडेल नाही नवरा मरेलवर मॅडमले रड नाही आते त्यामुळे सांगत बहिणीहून रडणं शिकल्या मॅडमनी कधी रडेल नाही नवरा मरेल होता गली आली ना बाईनी त्यानं सांगे सवरी पाम भरायला शब्द रडा म्हणे मॅडम आता मॅडम सर नाही करता रडे ओ बाई माझा आप्पा ओ म्हणा पा ओ बाई माझा आप्पा म्हणतो नको मॅडम तू नको रडू बहीण म्हणतो आपण तंगडील दोर बांधी एकला फेकी सो लागीस ते पण तू नको रडू त्यान पहिले आवरेलीशी ना तू रडता बी आलं पाहिजे महाराज रडता बी यायला पाहिजे बरोबर आहे का नाही जी बायला रडतायच ना बोलतो वजन रास जी बायला रडतायच ना बोलतो वजन रास मनीषी रडणं शिकले आलं पाहिजे आमना दोंडाचा ना एक म्हातारा गोंधळ मा खाता उपडी गे आता तेवढं बरं आहे तुमच्याकडे गोंधळ होतात नाही तुम्ही बटा माड करीत तुमले गोंधळ समजत नाही वा गोंधळ त्यासले मराल समजे गोंधळ ना त्यासना काय संबंध 7वी पिढी पाहिजे माड करीत काही गोंधळ ना इथला नेतात फिरतात ना गोंधळ नेवतो ऊन रे ऊन बाईले ते सकाळी सांगते मन नको रांजू बाई सांगा जावं माय ते संध्या काय नाही नको व दोन्ही टाइम न मोडली सू बाकी ना इथला बानट सुरू राहताना दुपारना किसामा निंबुलय फिरतस म्हणत हा तेवढं बरं बिलाडी माने तसा आखो आडबडा माड करी येत
बाकी ना ते आपण नेमन वैशने जातं जेवणले त्या गरीब पोरे राहतं वाढपी नाही का, या कच्चा आंबलवाला आहे ना त्या वाढपी पोरीले घाबरावतो. ए काढ आधे काढ आधे काढ. तो पोऱ्या सांगतो बाबा इकडे चुलावर राय गे रे बट गई गे रे आप्पा. आणखीतला का जीवलग वाढणार हवा ना तो 2 पीस वाढत, 2च पीस. आमना दोंडायचा मग गोंदाई होता मता दोंडायचा नाही होता गोंदाई तथा होता. जटे मन बी कोण राहत नाही तथा ना गोंदाई होता. कारण दोंडायचा ना म्हातारा सांगा मग दोंडायचा मग 35 म्हातारा गाडीला आडावही घ्यात एक रोज. तो अख्खा दोंडायचा आणि एक नेलाई म्हणे महाराज. मग तवच ना दोंडायचा नाही होता म्हातारा बी तथा नव्हता. वायवर कोण करेल घर मग जाती घालले. हा आता नेमकं म्हातारा गोंदाई मग खावाल पडणं. पहिले तर मला विनोद वजा करायचा आहे. मला एक जो विनोद सांगतो ना याच्यातून मला तुम्हाला संदेश असा द्यायचा आहे की मटण मासा हाई खाणं आपलं कामच नाही शे. आपला हिंदू धर्म मुक्या प्राण्यावर दया करायला शिकवतो. थोडक्यात सांगतो माया हो, तुम्हाला जर बोलायला गेलो ना काय माया माऊलींना माझा राग येईल, पण मी बोलतो ना हक्काने बोलतो. तुम्ही माझ्या काना देशाच्या माया आहेत, माझ्या काना देशाच्या बहिणी आहेत. मी काना देशातला आहे म्हणून मी माझ्या माता बहिणींना मी तोंडावर जरा बोलून घेतो. राग अजिबात धरू नका. आता जर का मी मायचे चरित्र सुरुवातीला सांगायला सुरुवात करतच होतो, पण तुमच्या कोंबडीना पिष्टान मला मागे फिरावं. जर मी आई माझा मायेचा सागर असं म्हणला असता तर इथं नुसतं मायचं चरित्र सांगितलं असतं तरी सुद्धा इथं आमच्या महाराजांची पहिलं गीत राहिलं असतं, आई माझी मायेचा सागर. तुम्हाला आम्ही मायेचा सागर म्हणतो, दयेचा सागर म्हणतो, बरोबर आहे ना हो. तुमले मायना सागर काबर म्हणतात माहिती का, मायाना सागर काबर म्हणतात. तुम्हाला पोरगा जर आजारी पडणार ना, तुम्ही रातभर दिनले कितल्या विता केलं राहणार तरी रातभर पोऱ्यांजोडे बट्टी माय मन पोऱ्याला तापते नाही बरं घ्यावी माय. पोरगाना पायमा जर काटा मोडेल राहणार तरी रातना 4दा उठीन चेक करते माय मन पोऱ्याना तर पाय तरी सुजी घ्या असे. म्हणजे तुम्हाला पोरगाना पायमाना काटा तुमले सैन होत नाही. तुम्हाला बच्चा आजारी पडत रातभर जागतीस माया सोन आणि दुसऱ्यानं बच्च कापीन खाय जातीस. तुमले मायना सागर तरी कसं म्हणा ना. हा मायेचा सागर दयेचा सागर तुम्हाला कसं म्हणावं. हा तुम्हाला जर वाटत असेल आपले लेकरं सुखात असले पाहिजे तर दुसऱ्याच्या पिलांवर दया करा ना. ते पण कोणाचं तरी परिवारातलंय. आपण सोपं घरी सांगत जर गावमा एखादं कोण मरेल राहिना ना, तुम्ही वावरमा जायला राहतीस ना स्मशानभूमींकडे, त्यांनी जाताना संध्याकाळ जर वय घ्या ना पाय म्हणा चप्पल सुद्धा हात धरले तीच बाया पया माय मरेलले शिलगायले तरी सुद्धा इथल्या बाहेर आहे ना तू नवरा ते जीवत कापीन मारले तू आटे उतारली राहिली बहीण. बरोबर आहे की नाही. सोप्या सोप्या गोष्टी आहेत नाही का. आपल्या लेकराच्या पायातला काटा आपल्याला सहन होत नाही, दुसऱ्याचं पिलू कापून खातोय कुठं तरी आपल्याला दया असली पाहिजे. कारण आपला हिंदू धर्म दया शिकवतो. दया हा दया करा. मांस मच्छी खाणं आपलं काम नाही. नाही तर तुमले सांगत बरं का, जैसे खावे अन्न वैसे होय मन, जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी. आमच्या महाराज मंडळींचं बघा तत्व. आणि तुम्हाला खाणारच बी सांगस. बाकी नाही इथला येणार राहतो ज्ञानदादा. घरनी गायनं दूध घरनी म्हैसनं दूध डेअरी लाई देतस आणि पेमेंट वहिनी का त्या पैसा सोरी मासा लिशनी खातस. प्युअर येडा थोडा रागीन तुमले हो. या मासा लाईन खाणारा दुधीकीन मासा लाईन खाणारा यासले बाईकवर बी भरोसा नाही. आणि तुमले सांगत बाई कितली का रागीट असे ना ज्ञानदादा, कितली का रागीट असे ना बापू बाबा. मनापेक्षा तुमले अनुभव असते त्या. बाई कितली का रागीट राहे ना, कितली का लढाई करे ना. तुम्ही लढाई करीश निघार ना बाहेर निघा. बाई बोलावणे नवरान सांगे पण पोऱ्याला सांगे बावड्या तुन बापले सांग पहिले चेन दिले मग बाहेरची लागतो म्हणा. म्हणजे नवरा जेवत नाही तो लगून लढाई मा सुद्धा तिनं जेवणले चित लागत नाही. एवढं प्रेम आहे नवरावर बायकोनं. तरी सुद्धा काय काय खाणार पिणारच ना. बाईवर भरोसा नाही. बाईनेच बाईन जोडे मासा लाईन टाक देतच या. तीन रांजेन ताट पुढे ठेव काय ताटणीकडे असा तीर पदक काय रे बाई बट डोक्यात शेल काय दिले तू गंदा डोक्या मार. मग का बती मधला भाग खाई गई कार हो उल गेल वावर. म्हणजे यासले बायकोवर बी भरोसा नाही. अरे नाही ते या आमना महाराजासकडे आमना बापू बाबा ज्ञानदादा आमने बाबाची असतील आमना भैया बाबा सप्ताह मग 15-15 दिन जातच या. 2-2 सप्ताह 3-3 सप्ताह करीने घर जातात बापू बाबा. बाया वाट डगतीस माय आमना सप्ताह ही माय माय म्हणा सप्ताह ही राय ना माय. आज पहिलेच बाया दूध रेतीस 8-8 ठेवती बासून बनाट ठेवतेस हो. नवरा बायको रात्री जेवणले बटस बापू बाबा त्याले घर त्या ताईन त्या सांगते ल्याव माय एवढी वाटी पिल्या आमना बापू बाबा सांगतात नको मी बाहेर गणनेतात पेडस तू पेऊ का. कितला आनंद आहे असा तुम्ही माया थोडी काय रे बाई डोक्यात शेल काय दिना.
आमना बासुंदीवाला पहिले बी बासुंदी नंतर बी बासुंदी. हा आज बी तोच बजेट होता आमना. डबा सुद्धा बांधले जाऊ तुम्ही. खाना पिण्यावर नियंत्रण ठेवा. आमना दोंडाचा ना म्हातारा गोंधळ मग खावा देतात ना म्हातारा गोंधळ मग खावा पडणं. दोंडाचा नाही होत तर चिल काय द्या तिथलं कट करली तर भाऊ हो म्हणत कोण चिड ते म्हातारा खावाल पटणं वाढ बी पोरे वाढ आलो ना. म्हातारा नाही चाल 2 पीस होणार 2. एक चांगलं होतं आणि एक हाड्डी होती. खाणार हे चांगलं समजस होई. हाड्डी माना मधलं मटेरियल वडाल घ्या म्हातारा. हाड्डी माना मटेरियल वडाल घ्या. हाड्डी जोडलेली म्हणतो चालू पंगत मग पाहिलं माटी ना उनी कुचकीन घ्या कुचकी वाढपी पोरे म्हणे याल घर माशील गाराव खावा माई काढली म्हणे आपली चोरी दबीन बादली भर माल काढायची. म्हाताराल घर मा टाका म्हातारी म्हणे तुला म्हातारा घ्या सांगतात म्हातारांसाठी म्हातारी रडाल नाही. आणि पहिले सांगत पाहिजे काय बाई म्हातारांसाठी म्हातारी रडायला लागली म्हणा राम ओ माय माय म्हणा राम पंढरी आले घ्या काढ बजरी रायना मी बोलतो मन होतं सैन छाती दगड दिसते ओ मग म्हाताराला अंगोळ देव म्हातारी सांग म्हणा राम वो माय 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 राम राम मन मसीना माला ला ला माले ना का कापर मी बट्टा मानते आवाज देना इतुना राम मन ममडीना मिलता कुची दीना काबर मला ये चार पार मार काढायचा तुळशी ना मला ना कितना गुण लागला जब तुळशी माळ घालायला पाहिजे तो तुळशी माळ घाली नाही. तुळशी ना पाला नाही आपल्या तुळशी वृंदावन बियान दोन मागचे देणं तरी यांना उद्धार होणार. जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल. प्रति एकादशी करावं लागेल. त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही. आणि सगळे कीर्तनात आलेल्या श्रोत्यांना मी पाया पडून सांगतो आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. मुख्य प्राण्यावर दया करायची दादा. गळ्यात माळ घाला गळ्यात माळ घाला आणि ऐबड बंद कर द्या. तरुण भावांना सांगतो तुम्ही विमल खातात. विमल कितला भेट असती 10 रुपयाची एच तुम्ही बोल नका 10 रुपयाची विमल आहे. कितला ग्राम राहते ना मग खाणार असली हा 7-8 ग्राम 10 ग्राम राहत असं समजा. किती असं आहे ना जस काय मी पुड्या काय नाही झाले जेवण करीन पुलीस नाही जेवण करीन आणि तुमले पुलीस समजत नाही इथला भारी दकी म्हणजे तुमले पुड्या नाही समजते. मी येड आहे. 10 रुपयांपुढे तिनं फक्त 8 ग्राम तुम्हासाठी 10 ग्राम धरली ना म्हणे. मग ती किलो कितला मग पड राहील कितला मग 1000 रुपया मग पडली ना. हा मग आता माले सांगा काजू काय किलो भेटला 600-700 रुपये किलो काजू आहे. आई तुम्ही 1000 रुपये किलो 1 लाख खायले तर आई 1000 रुपयाना जर 700 रुपयाना किलो भरले ना 1000 रुपयाना 1.5 किलो पैसे जातील. बायको पोरे सहित खातील बरोबर आहे का. आणि विमल खावा मग कोणा फायदा आहे ना. तुम्ही विमल खाणार असले म्हणा विनंती तुम्ही खायले आणि दगडवर चुकी या महिनाभर दगडवर ना दाग जात नाही. पुन्हा फेफडास ना काय हाल करत होती विमल कल्पना करा. आई त्याच नाही तुमले बी सांगा हो मी शिवाल्या बहिणीसोबत पंजाब तपकीर सुनाट पंजाब तपकीर मायवा आजकाल मजानाच्या डोकं बिचडी गेलंय बस तू खाऊन देव जराशी. तपकीर आणि विमल यांना मग कॅन्सर राहणार चांगला लोके मर राहणार.
तुमले बी सांगस माया हो तुमचे लेकरं सुखात दिसले पाहिजे. जोपर्यंत माय आहे तोपर्यंत लेकरं सुखात आहे. माय गेल्याच्या नंतर कुणी कुणाचं नसतं. म्हणून तुमच्या लेकरांसाठी तरी ते तपकीर तुपकीर लावणं बंद करा, मिश्री बिश्री बंद कर द्या. हा आणि तरुण बाबांना सांगतो दादा विमल खाणं बंद कर द्या रे काका हो. आणि विमल खाणीच होई म्हणा कीर्तनमा एकदम रोकडा चालला रोकडा चालला असा रास. तुम्ही विमल खातं कॅन्सर वस करून पोरी विधवा वय राहण्यात. जर तुम्ही विमलच खाणी होई तर कोण गरीबनी पूर्ण नशीब फोडू नका. विमल काका 10 रुपया कुवारपणे मरी घ्यात मायबाप गुंडाईन पेक देते कोण पूर्ण नशीब फुटाव नाही. आणि नंतर मायबाप असले बाऊसले बी त्रास नाही तुमले आखो हिर बसाडा हा सीधा सल्ला रास आपला. म्हणून सगळ्यांना विनंती असेल निर्व्यसनी जीवन जगा, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाव्याच्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेढा असतील, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटलंय बाबा.